गोरा कुंभारांच्या अभंगात आला, सावत्या माळीने आम्हाला शिकवलं, चोखा महाराने आम्हाला शिकवलं, सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत. हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे, हे फॅसिस्ट सरकार आहे. हे तुकारामाला, हे ज्ञानेश्वर माऊलीला, हे गोरा कुंभाराला, हे सावता माळीला, हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे. त्याचा आम्ही धिक्कार करत आज आंदोलन केले. मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे. आवडतं मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी समजलं अहो ते राजीनामे त्यांना समजत नाही काय बोलतात. ज्या वारीला ऐतिहासिक परंपरा आहे, ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली, ज्या वारीने इथले भेदभाव संपवले, त्या वारीला तुम्ही अर्बन नक्सल म्हणता? काय लावलंय काय सरकारने? तुम्ही असं म्हणताय की लाडक्या बहिणींवरती जादू टोना या सरकारने केलेला आहे. अहो तुम्हाला पूजा दिसली नाही का? तुम्हीच दाखवली ना. तुम्ही दाखवता पण आणि विसरता पण. पण लाडक्या बहिणींचं रक्षण करण्यासाठी ऐसा है कि ये संविधान बचाने के लिए अगर वारी में कोई संविधान लेके जाता है तो पूरे वारी को आप अर्बन नक्सल से भर गई है, ऐसा कैसे कह सकते हैं? जो वारी को एक ऐतिहासिक परंपरा है जो तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली के जमाने से चलते आ रही है. हमारे संविधान का जन्म ये वारी से ही हुआ है. ये वारी हमें समता समानता और बंधुत्व सिखाती है. जो हमारे मूलभूत संविधान का जो मूलभूत गाभा है, जो प्रियम्बल है, वो कहाँ से आया है? वो वारी से आया है. वारी को तुम नक्सलवाद अर्बन नक्सल कह देते हो, बदनाम कर देते हो वारी को. ये संविधान हमारे हाथ में है, हम बचाएंगे. हमको अर्बन नक्सल कहना है, हमको पुलिस स्टेशन बुलाना है, बुलाओ, हम तैयार है लड़ाई के लिए. थैंक यू.